मी पाटील बायोटेकचा प्रतिनिधी राहुल भाविस्कर। आज आपण इथं बनाना पंडित या किटचा डेमो देण्यासाठी आलो आहे। आधी आपण आपले शेतकरी बंधूंचे नाव गाव जाणून घेऊया। दादा आपलं नाव गाव सांगा। माझे नाव रवींद्र रामचंद्र पाटील, गोरगावले बुद्रुक। तर आपण दादांच्या शेतामध्ये बनाना पंडितचं पूर्ण 1 एकरसाठी डेमो देत आहे आणि डेमो टाकल्यानंतर आपण 10 दिवसानंतर तो एक फॉलोअप घेणार आहे। जे आपण द्रावण तयार करतोय पण आपण 300 लिटर पाण्यासाठी बनवायचंय। एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपण जेव्हा हे द्रावण 300 लिटर पाण्यासाठी बनवू तेव्हा याचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येताना दिसणार आहे। आणि एक झाडाला टाकताना आपल्याला फक्त त्या पोग्यामध्ये 200 ते 300 ml पाणी जाईल एवढी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, हे आपलं 300 ml आपण एक माप घेऊन घेतलंय। या हिशोबानं पोगा भरणी करताना एक काळजी घ्यायची मित्रांनो, जर पोगा असा ओपन असेल तर ह्या पोग्यामध्ये तुम्ही असं हे 300 ml पाणी टाकून द्यायचंय। मित्रांनो, जर समजा काही झाडांमध्ये या पद्धतीचा पोगा असेल, लहान पोगा आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकता येणार नाही, तर हा जो त्याचा बेचा असतो बाजूचा जो पान असतं त्याच्यामध्ये तुम्ही ही पोगा भरणी अशी केली तरी चालणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला पोगा भरणी करणे गरजेचे आहे। आपल्याला फायदा काय दिसणार आहे, आपला हा जो पोगा आहे या आकाशाच्या दिशेने म्हणजे सरळ वाढ झालेली याची दिसणार आहे। हा वाकडा निघणार नाही व याला डाग पडणार नाही, हा सीधा निघणार आहे। आणि हे जे आपल्या पानांमधला जो गॅप दिसतोय हा गॅप आपल्याला तिथं वाढलेला पाहायला मिळणार आहे, जेणेकरून आपली केळीची एक सारखी वाढ होईल व पानांमध्ये गॅप पडेल, पोगा आकाशाच्या दिशेने वाढणार आहे। धन्यवाद। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या फार्मरच्या शेतामध्ये बनाना पंडित किट याचा डेमो दिला होता आणि ती डेमो दिल्यानंतर त्या डेमोचा काय रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याकडूनच हे सगळं जाणून घेऊया। तर दादा आपलं नाव वगैरे सांगा। मी हर्षल रवींद्र पाटील, राहणार गोरगावले बुद्रुक, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। दादा आपण आपल्याला 10-12 दिवस झाले बनाना पंडित किटची डेमो देऊन इथं। हो, तुम्हाला आपल्या पिकामध्ये काय फरक जाणवला बरं डेमो दिलेला तर बनाना पंडितचा? बनाना पंडित पोगे भरण्याच्या आधी जे पिवळसर पानं पिवळसर पडत होती आणि असं बंच टाईप झालेला होता केळीचा बरं, रोप। ओके। तर बनाना पंडितचे पोगे ज्यावेळेस भरले त्याच्यानंतर पोग्यांची साईज, पानाची साईज, नवीन आलेले पोगे हे व्यवस्थित आले आणि हिरवेगार आलेत। याचा अर्थ म्हणजे पोग्याची साईड तुम्हाला आकाशाच्या दिशेने सरळ वाढताना दिसते। हो, आणि पानातल्या जे 2 पानातलं जे अंतर आहे त्याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला सर? 2 पानांच्या अंतरमध्ये वाढ गॅप जो होता तो कमी झालेला होता, आधी तो पोगे भरल्यानंतर वाढलेला दिसला। अच्छा, अंतरे वाढलेले दिसले। तर एकंदरीत तुम्हाला बनाना पंडितचा एक चांगला रिझल्ट इथं आलेला दिसतोय। हो, तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर? एक मत आहे, बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, रिझल्ट चांगल्या प्रकारे आले आहेत। बनाना पंडित हे किट अतिशय योग्य आहे पोगे भरण्यासाठी, त्याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत। ओके, धन्यवाद दादा।